माऊलीने तुम्ही रोज हरिपाठामध्ये असुनी संसारी जिभेवे करी, असुनी संसारी जिभेवे करी, संसारी जिभेवे करी, असुनी संसारी जिभेवे करी, वेद शास्त्र उभारी पाया सदा, वेद शास्त्र उभारी पाया सदा, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, वेद शास्त्र पाय सदा, वेद शास्त्र पाय सदा, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. सोपं सांगितलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, कुठं म्हणा, असोनी संसारी म्हणा, बाहेर कुठं जाऊ नका, पण नियमाने करा. रोज भगवंताचं भजन झाल्याशिवाय मी चहा घेणार नाही, जेवण करणार, एवढं जरी नियम घेतलं ती एक तपस्याच आपल्या जीवनात. आता तुम्ही म्हातारे म्हणताल आमचं शिक्षण झालेलं नाही, आम्हाला ज्ञानेश्वरी वाचावं वाटते, आम्हाला भागवत वाचावं वाटतं, काय करावं? तर तुम्ही आता तुम्हाला एक सांगू का, नातू म्हणजे कोण आहे? मुलाला मुलगा मुलगी झाल्यानंतर कोण असतं ते? तुम्ही म्हणता नातूच असते, कोण असते? दुधावरली साय असते. नातू म्हणजे दुधावरली साय ना, कसायची तिची वस्तू. आणि आजी आजोबांचं पुन्हा बालपण जागृत होतं. कुणाच्या रूपाने? नातवाच्या रूपाने. कारण की ग्रहस्थीचा कारभार सांभाळण्यामध्ये आपला वेळ जातो आणि आपल्याला वेळ नसतो, म्हणून आई वडील काय करतात, मुलगा झाला बाई हे सांभाळ बरं, याला तुझ्याकडे वेळ, तू बसलेली कमी गेला, तुला काही काम नाही आता सांभाळायला, आम्हाला शेतात द्यायचं, आम्हाला नोकरीला द्यायचं, आम्हाला हे काम करायचे, खरं दिसतं सांगते तर आजी कशी देऊन टाकते. मग जास्त कनेक्शन कोणाचं असतं नातवासंग? आजी आजोबाचं, आहे की नाही? आणि आजी आजोबाचं बालपण पुन्हा नातवासंग जागृत होतं आणि विरंगुळा होतो घरामध्ये. मग नातू सांभाळत असताना आपण आजी आजोबाने त्यांना काय संस्कार द्यावे? चल बाबडे, आपण आता मालिका लागली, मालिका बघू दोघ जण. चल मला मालिका नाही आवडती, ही चल मालिका बघू आपण, असं म्हणायला पाहिजे? नाही. त्याला देवघरापाशी घेऊन जा, एका चांगल्या रूम मध्ये न्या. ज्ञानेश्वरी तुला वाचता येतं बाबडे, मी तुला 10 रुपये देईल, पण मला ज्ञानेश्वरीनं 15 मिनिटं वाचून, 10 मिनिटं वाचून मी तुला 10 रुपये देईल. एक त्याला सवय लागेपर्यंत. असे तर पैसे खर्चतात ना तुम्ही, सवय लागू. आणि त्याला 1 महिना 2 महिने रोज त्याचे 10-5 ओवे ज्ञानेश्वरीच्या वाचून. सांग बरं याला काय म्हणते, त्याला काय म्हणते? असं तुम्ही सहज जरी क्रिया केली, ही तुमची तपस्या आहे आणि येणारी तुमची पिढी संस्कारिक निघेल आणि तुम्ही केलेल्या कष्टाची चीज होईल आणि घर तुमचं मंदिर होईल. याच्यापेक्षा मोठा परमार्थ काय आहे? म्हणून आजी आजोबाने रोज आपल्या नातवांकडून एक 10-5 ओवे तरी ज्ञानेश्वरीचं वाचून घ्यायचे. आणि नातू असे असतात, आई वडिलाचं ऐकत नाही, पण आजीला नुसतं नजर जरी फिरली ना लेकर ऐकते. इतकं प्रेम असतं, कनेक्शन असतं. म्हणून तुम्ही म्हाताऱ्याने आता जितकेला नातू तितकेने बरं का करायचं, याने एक परंपरा चालू आहे. म्हणून राजांनी तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी, श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च चता भयम. काहीच न करू, या जगाला ज्याने घडवलं ना त्याला ईश्वर म्हणतात, त्याला हरी म्हणतात. आणि त्या हरीचं कीर्तन केल्याच्या नंतर, स्मरण केल्याच्या नंतर, श्रवण केल्याच्या नंतर काय होतं? चता भयम. त्या जीवनातलं सगळं भय निघून जातं. हरी कोणाला म्हणतात? पापानी तापानी शोकानी ही तिसरी हरी. हरीचा उच्चार केल्याच्या नंतर हरी असं म्हटलं की तोंड उघडतं, आतले सगळे स्टॉक्झन बाहेर पडते. आता जे मलिन झालेले विचार असतात मुखाद्वारे बाहेर पडतात आणि तो आपला सगळा शोक ताप पाप हरण करतो. म्हणून त्याला हरी म्हणत असतात.
म्हणून हरीचा उच्चार खूप चांगला आहे. आणि आपल्या संप्रदायाने आपल्याला काय मंत्र दिलेला आहे? रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. आता आपण भागवत कधी सुरू केलं होतं इथं? परवा दिवशी आपण भागवत सुरू केले. आज 13वं वर्ष सुरू झालेलं आहे. किती वर्ष? 13वं वर्ष. आपल्या सगळ्यांचं किती वर्ष? एक तप पूर्ण झालं. आपण आता दुसऱ्या तपाला आरंभ केलेला आहे. इथूनच भागवत सुरू केलेलं आहे. मी पहिली रामकथा केली होती त्यांना पूर्ण पहिलं भागवत केलं आपण इथं. हो आहे की नाही? आपल्या सगळ्यांच्या पारमार्थिक जीवनाला इथूनच सुरुवात झालेली. कोणाच्या साक्षीने? भगवान दत्तात्रयाच्या. तर आपण आता इथून पुढे कथेमध्ये एक नियम लावतो. एवढं टेन्शन घेऊ नका, जास्त काही टेन्शन नाही. मी मधात रामकृष्ण म्हणलंय, तुम्ही हातावर करून हरी म्हणायचं. काय म्हणायचं? मी रामकृष्ण म्हणलं तिथून समोर हातावरती करायचे, हरी म्हणायचे. आता इथून पुढे सगळ्यालाच नियम लावून द्यायचे. रामकृष्ण रामकृष्ण. आता हे ध्यानात ठेवा बरं का. 7 दिवस हे ध्यानात ठेवा. तुम्ही सगळं विसरलं तर चालेल, पण हे विसरायचं नाही आता. हे की नाही? सोपं आहे हरी. आणि वर हात करणं म्हणजे काय? आता महाराज लोक सांगतात, सगळेच म्हणतात वरती हात करा. वर कशासाठी करायचे? एखाद्याने जर का अपराध केला, काही अन्याय केला, अपराध केला, तर पोलीस त्याला धरायला राखतो, सरेंडर करून घेतो की नाही आपण त्याला त्याच्यासमोर, पोलिसासमोर. तसं ह्या भागवतासमोर आपण वरती हात करून आपण स्वतःला सरेंडर करायचं. देवा, आजपर्यंत झालेले पाप, आजपर्यंत झालेले वाईट कर्म, आजपर्यंत कळत न कळत केलेले सगळे पाप ताप सगळे तुझ्या चरणी अर्पण. मी मला स्वतःला तुला सरेंडर केलंय. आता माझी जिम्मेदारी तू घे. हे भगवंताला आपण समर्पण करायचं. आणि हे समर्पण देवाला जास्त आवडतं. कारण की देव तुमचं काही रूप रंग, तुमचं विद्या तप काही बघत नाही, पण तुम्ही किती मला आनंद भावाने शरण आले हे बघत असतो. म्हणून भगवंताला शरण जा. जगात कोणाला शरण द्यायची गरज पडणार नाही. रामकृष्ण बरोबर. आता हे आपल्या कथेतलं मेन पॉइंट झालं बरं का. आणि मी याची क्लिप काढून टाकणार आहे आता. तर इथून पुढच्या कथेमध्ये आपले नियम लागू होईल. आता सगळ्यालाच नियम राहील. आणि चांगलं आहे, त्या निमित्ताने भगवंताचं नामस्मरण होईल. आता आम्हाला सगळ्याला तर रोजच कथा आहे, पण तुमच्या जीवनात हे 7 दिवस आहे. पुन्हा पुढची दत्त जयंती येईपर्यंत काय आहे? म्हणून एवढे 7 दिवस मन मुक्त कंठाने भगवंताचं भजन करायचं, परमार्थ करायचं, है की नाही? मग एवढा सुंदर प्रश्न विचारला, म्हणून मरणाला कधी घाबरायचं, मरायला भ्यायचं नाही. असं वाटलं ना कधी आपलं जवळ आलं ते देवाला जवळ करेल. काय काय लोक लय भीती हो. मी एका गावामध्ये असं सहज म्हणलं, ह्या गावातले सगळेच लोक मरणार. शेवटच्या दिवशी भागवतात म्हणतात, म्हणून ह्या गावातले सगळे लोक मरणार आहेत. सगळे लोक एवढे टेन्शन मध्ये आले, सगळ्यांचे चेहरे पडले. महाराज कोणी तर रडायला लागलं. ह्या बाईना काय जाता जाता म्हणली मरणार आहे. आमच्या गावातले सगळेच मरणार आहेत म्हणली. कोणी रडायला लागलं, कोणी दुःखी झालं, कोणी तर आपल्या घरच्या लोकांना आठवायला लागलं. आणि शेवटला दर्शन घेतात ना सगळेजण. दर्शन घेतले, सगळ्यांनी दर्शन घेऊन पटापटा गेले. सगळ्यात मागून एक म्हातारी आली. आणि ती म्हातारी आली ती हसत होती. आता मला वर वाचल्यामुळे आम्हाला सगळं दिसतं खालचं कोण कोण काय करतंय काय नाही. ती म्हातारी हसत होती. तिनं दर्शन घेतले आणि 10 रुपये ठेवायला माझ्याजवळ आली. म्हणलं आजी, तिला हळूच कोण म्हणलं बरं, मला आजी सगळे लोक रडायला लागले, सगळे लोक दुःखी झाले, तुम्ही एकटेच हसायला लागले, तुम्हाला हसायला काय झालं? ती म्हणली, ताई मी ह्या गावात येत नाही, मी ह्या गावातली नाहीये म्हणून मी मरणारच नाही. आता मला तुम्ही सांगा, ती मरणार नाही का? असा भ्रम मनात तरी ठेवायचा नाही. आया है सो जाएगा, राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ चढ़ा, कोई बदा जंजीर. म्हणून राजन घाबरू नकोस. अरे तुझ्याकडे 7 दिवस आहेत.
किती दिवस आहे? 7 दिवस. पण अयोध्येमध्ये एक राजा जन्माला आला होता, त्याचं नाव आहे खटवांग. देवासोबत मैत्री केली, इंद्र भगवंताला विचारलं तुम्हाला विजयश्री प्राप्त करून दिली, त्याच्या बदल्यात मला काय देणार? ते म्हणजे तुम्ही मागा ते देऊ आम्ही. म्हणजे मला माझं मरण कधी एवढं सांगा म्हटलं. पण म्हणे खटवांग राजा. आणि महाराज इंद्राने त्याचा सहचर असणाऱ्या यमराजाला विचारलं, म्हणजे त्याचं मरण किती दिवस सांगितलं सांगा म्हणजे. याने आपल्याला युद्धामध्ये सहकार्य केलेलं आहे. यमराजाने सांगितलं यांना फक्त आता 1 तास उरलेला आहे. म्हणजे माणूस 1 तासामध्ये यायला मृत्यू वरण करणारी, माळ घालणारी मृत्यू. कळालं, लगेच मृत्यू लोकांमध्ये आले, आपल्या मंदिरामध्ये गेले आणि नारायणाच्या मंदिरामध्ये जाऊन नारायणाच्या मूर्तीसमोर बसले, ध्यान लावलं, 2 मिनिट नेत्र केले, भगवंताचं स्मरण करत 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 त्यांनी 1 तासामध्ये भगवंताला प्राप्त करून घेतलं. हे कोण सांगते? नाथ. 1 तास उरला